यानंतर वळूयात एका पुढील आंतरराष्ट्रीय बातमीकडे। ग्रीनलँड नंतर ट्रम्प यांनी आता दियागो गार्सिया या बेटावर लक्ष केंद्रित केलंय। मात्र ट्रम्प यांना हे बेट नेमकं का हवंय, या बेटाचं भारतासाठी काय महत्त्व आहे, पाहूयात स्पेशल रिपोर्टमध्ये। ट्रम्पनं ब्रिटनला फटकारलं। दिएगो गार्सिया बेटावर अमेरिकेचा दावा। ग्रीनलँड नंतर दिएगो गार्सियोचा मुद्दा तापला। ग्रीनलँड बाबत आक्रमक भूमिकेनंतर आता ट्रम्प यांनी आपला मोर्चा हिंदी महासागराकडे वळवलाय। हिंदी महासागरातील दिएगो गार्सिया बेटावर अमेरिकेनं दावा ठोकलाय। ट्रम्प यांना दिएगो गार्सिया हे बेट नेमकं का हवंय आणि त्यावरून त्यांनी ब्रिटनला कसं फटकारलंय, पाहूया। हिंदी महासागरातील दिएगो गार्सिया हे बेट सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं आहे। अमेरिका आणि ब्रिटनचा संयुक्त लष्करी तळ याच बेटावर आहे। 2025 मध्ये ब्रिटनकडून कराराद्वारे चागोस द्वीपसमूहाची मालकी मॉरिशसकडे। बेटावरील लष्करी तळ पुढील 99 वर्षांसाठी ब्रिटनच्या ताब्यात ठेवण्याची अट घालण्यात आली आहे। कराराला आधी अमेरिकेचाही पाठिंबा होता, मात्र सुरक्षेच्या मुद्द्यावरून ट्रम्प आक्रमक झालेत। बेट मॉरिशसला देणं हा ब्रिटनचा मोठा मूर्खपणा असल्याचं ट्रम्प यांचं मत आहे। बेट सोडल्यामुळे चीन आणि रशिया या परिस्थितीचा फायदा घेतील असा ट्रम्प यांचा दावा आहे। बेट गमावणं ही राष्ट्रीय सुरक्षिततेची मोठी चूक आहे असं देखील ट्रम्प यांचं म्हणणं आहे। हा करार राष्ट्रीय सुरक्षेसाठीच केला गेला असल्याचं ब्रिटनने सांगितलं असलं तरी ट्रम्प यांच्या दाव्यामुळे ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांच्या समोर नवं आव्हान उभं राहिलंय। त्यात भारतानंही ब्रिटन मॉरिशस कराराला पाठिंबा दिलाय। हिंदी महासागरातील वसाहतवाद संपवण्यासाठी हे महत्त्वाचं होतं अशी भूमिका भारतानं मांडली आहे। चीनच्या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी दिएगो गार्सियावर अमेरिकेचा तळ असणं हे भारताच्या दृष्टीनंही महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे आता ट्रम्प आणि ब्रिटन या संदर्भात काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।